आज रामनवमीच्या निमित्ताने देशभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात। रामनवमीच्या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष आरास करण्यात आली आहे। झेंडूंच्या फुलांचं तोरण, मंदिराच्या बाहेर खास रांगोळी, मंदिर परिसरात विद्युत रोषणाई अशा पद्धतीने मंदिर सजवण्यात आलंय। त्यासोबतच आलेल्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा देखील करण्यात आली आहे। ही काळाराम मंदिरच्या संस्थांच्या माध्यमातून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे। रामजन्म सोहळ्याची तयारी सकाळी झाली, मात्र आता उत्साहात दुपारी रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला। काळ्या पाषाणातील असलेल्या मूर्त्यांना दुग्धाभिषेक, जलाभिषेक करत पूजा अर्चा देखील सकाळच्या सुमारास करण्यात आली आणि रामनामाचा अखंड जप करत भाविक मंदिर परिसरात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यसलील नाशिक क्षेत्रातील जगप्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भाविकांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दर्शनाकरता रांग लावली आहे। विश्वस्त मंडळ, पुजारी परिवार यांच्यातर्फे आज भाविकांना 10 मिनिटात दर्शन होईल अशा पद्धतीची रचना सभामंडपापासून आतमध्ये केलेली आहे। त्यामुळे भाविकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। लवकरात लवकर आमचं दर्शन होतंय, त्यामुळे भाविक अतिशय प्रसन्न आहेत। आज सकाळी 5 वाजता या ठिकाणी काकडा आरती झाली। आत्ता प्रभू रामचंद्रांची महापूजा, अंतर्मातृका, बहिर्मातृका, पुरुष सूक्त न्यास विधीनी संपन्न होऊन झाली आहे। उत्सवाचे मानकरी माझे धाकटे भाऊ राघवेंद्र पुजारी हे आज रामजन्म महोत्सव साजरा करतील आणि ठीक 12 वाजता या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना पंजेरी, श्रीखंड, साखर फुटाणे याचा नैवेद्य दाखवून आरती होईल। आणि आज वर्षामध्ये फक्त एकदा संध्याकाळी 7 वाजता अन्नकोट महानैवेद्य आरती ही संपन्न होते। याचं वैशिष्ट्य असं आहे की सुमारे 250 ताटं, त्यामध्ये लाडू, चिकल्या, चकल्या, त्याचप्रमाणे अनारसे, जे म्हणून जेवढे पदार्थ आहेत तेवढे 56 भोग हे 250 ताटामध्ये ठेवून त्याचा नैवेद्य प्रभू रामचंद्रांना दाखवला जातो। ही आरती वर्षातनं एकदाच या ठिकाणी संपन्न होते। शयन आरती होऊन आज या ठिकाणी रामजन्म महोत्सव साजरा होईल। 100 सूर्यग्रहणाचं जेवढं पुण्य सांगितलंय तेवढं पुण्य एका रामनवमीच्या रामदर्शनात सांगितलंय। त्यामुळे भाविकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे। सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता काळाराम मंदिर प्रशासनाकडून विशेष सुविधा करण्यात आल्या। तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी देखील विशेष काळजी घेतली जाते। आज पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत तब्बल 19 तास मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।